धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मिक्स कडधान्याची भाजी। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। कडधान्याची मिक्स भाजी बनवणार आहे। याच्यामध्ये सगळं कडधान्य आहेत। मटकी आहे, अख्खं मूग आहे, अख्खं मसूर आहे आणि चवळी आहे। हे रात्री भिजत घातलं होतं मी। मस्त अशी पौष्टिक भाजी बनते ह्याची, खायला पण पौष्टिक असतं। चला तर आपण साहित्य पाहूया या भाजीसाठी। टोमॅटो घेतलेला आहे एक कापून, शेंगदाण्याचा कुट्टा घेतलेला आहे, कांदा घेतलेला एक मोठा चिरून, चवीनुसार मीठ, जिरी मोहरी, काळं तिखट, अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। कढई गरम झालेली आहे, त्यात टाकणार आहे 2 पळी तेल। तेल गरम झालेलं आहे, त्यात टाकणार आहे जिरी मोहरी, त्यानंतर टाकणार आहे कापलेला कांदा, कांदा चांगला तेलात परतून घ्यायचा आहे। त्यानंतर टाकणार आहे अद्रक कोथिंबीर आणि लसूण पेस्ट, त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे, हळद, मीठ टाकायचं आहे तुमच्या चवीनुसार, चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता टाकणार आहे काळं तिखट, त्यानंतर टाकणार आहे शेंगदाण्याचा कुट्टा, थोडंसं पाणी टाकणार आहे। हा सगळा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। आता टाकणार आहे मिक्स कडधान्य, त्यानंतर टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, एक ग्लास पाणी मी कोमट करून घेतलेलं आहे। थंड पाण्याचा वापर नाही करायचा। आता 7-8 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे। 7-8 मिनिटांनंतर आपण बघू शकता मस्त अशी आपली मिक्स कडधान्याची भाजी तयार झालेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे। तयार झालेली आहे आपली मिक्स कडधान्याची भाजी। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।